दृष्ट्या उपस्थित असणाऱ्या सर्वांनाच माझं मनापासून नमस्कार. माझा लॉट क्रमांक आहे 1 आणि माझा वक्तृत्व स्पर्धेचा विषय आहे आदर्श शिक्षक, आजच्या काळाची गरज आणि वास्तव. ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते, ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते, त्या ज्ञानाचे मंदिर हे सत्यम शिवाहून सुंदर आहे. अशा ज्ञानाच्या मंदिरात उत्कृष्ट अशी कामगिरी करणारे म्हणजे शिक्षक. आणि कुठले शिक्षक? तेही आदर्श शिक्षक. आदर्श शिक्षक म्हणजे नेमकं आदर्श म्हणजे काय आणि हा आदर्श आपण घ्यावा तरी कुणाकडून आणि का घ्यावा? आदर्श आपण निसर्गातल्या प्रत्येक गोष्टीकडून घेऊ शकतो, फक्त तो घेण्यासाठी आपल्याकडे त्या पद्धतीची असावी लागते ते दृष्टी. कारण सांगितले जशी दृष्टी तशीच सृष्टी. त्याच्यामुळे आदर्श आपण अनेकांकडून घेऊ शकतो. निसर्गात पाहिलं तर आदर्श आपण झाडांकडून घेऊ शकतो, आदर्श आपण नदीकडून घेऊ शकतो, आदर्श आपण पक्ष्यांकडून घेऊ शकतो, आदर्श आपण प्राण्यांकडून घेऊ शकतो. प्रत्येकाकडून आदर्श आपण घेऊ शकतो आणि असेच आदर्श असणारे आपले शिक्षक. आदर्श शिक्षक म्हटले म्हणजे आदर्श शब्द जरी लहान असला तरी त्याची कामगिरी खूप मोठी. आदर्श ज्याला म्हणतो ती व्यक्ती, त्या व्यक्तीच्या आत आत्मसन्मान असायला हवा. ज्यांचा आपण आदर्श घेतो त्यांच्या आत दया असावी लागते. जो आत्मसन्मान आहे तो जपण्याची दानत असावी लागते. ज्यांच्याकडून आपण आदर्श घेतो त्यांच्याकडे शूर असलं पाहिजे, ते शूरवीर असले पाहिजे, शक्तिमान असले पाहिजे. आणि आपण त्यांचा आदर्श घेतोय ते आहेत आदर्श शिक्षक. भारतीय संस्कृतीमध्ये शिक्षकांना खूप मान, खूप प्रतिष्ठा, सन्मान केला जातो. आणि मी जरा कटू बोलते कारण हे सत्यच आहे. जो आदर, जो मान, जो सन्मान शिक्षकांना पूर्वी द्यायचा, काही भागामध्ये हा सन्मान कमी होतोय. कारण त्याचं कारणही तसंच आहे. कारण अनेक शाळेमध्ये शिक्षकांकडून आपल्या विद्यार्थ्यांसमोर अनेक गैरवर्तन झालेली आहे. आणि ही गोष्ट कितीही कटू असली ना तरीही सत्य आहे. आणि जे सत्य आहे ते आपल्याला एक ना एक दिवस मान्य करावंच लागतं. म्हणून जो मान आहे, जो सन्मान आहे, जो आपण शिक्षकांना देतो अशा गैरवर्तनामुळे कमी होतो. पण माझं मत आहे की हजारामधला जर एक शिक्षक चुकला तर आपण सगळ्या शिक्षकांकडे त्याच दृष्टीने पाहायला नाही पाहिजे. की समाजाची जी दृष्टी आहे ती दृष्टी कुठेतरी बदलली पाहिजे. कारण सगळे सारखे नसतात. जसे हाताचे पाचही बोटे सारखे नसतात तसंच सगळे शिक्षक सारखेच नसतात ना. आणि शिक्षक हे आपल्यासाठी आदर्श असतात. शिक्षक हे विद्यार्थ्यांसाठी, समाजासाठी, विद्यार्थ्यांच्या पालकांसाठी आदर्श असतात. आणि आदर्श शिक्षकाचं वर्णन करताना विनोबा भावे यांनी खूप सुंदर सांगितले की शिक्षक हे विद्यार्थीनिष्ठ असले पाहिजे. शिक्षक हे विद्यार्थीनिष्ठ असले पाहिजे. विद्यार्थी हा ज्ञाननिष्ठ असला पाहिजे. ज्ञान हे समाजनिष्ठ असलं पाहिजे आणि समाज हा समतानिष्ठ असला पाहिजे. म्हणून शिक्षकाला विद्यार्थ्यांची ओढ असली पाहिजे. शिक्षकाला आपल्याकडे जे आहे ज्ञान, ते ज्ञान आपल्या विद्यार्थ्यांना देण्याची ओढ असली पाहिजे. अशा शिक्षकाला आदर्श शिक्षक म्हणावं. अजून आदर्श शिक्षक कुणाला म्हणावं? जो चारित्र्यात संपन्न आहे अशा शिक्षकाला आदर्श शिक्षक म्हणावं. कारण आदर्श पदवी देतोय म्हणजे त्यामुळे त्या शिक्षकाच्या आत सुद्धा ते गुण असणंही तितकंच गरजेचं आहे. आदर्श शिक्षक, कारण शिक्षकाच्या हातामध्ये विद्यार्थ्यांच्या भविष्याची असते ती गुरुकिल्ली. त्यांच्या हातात असते विद्यार्थ्यांच्या भविष्याची चावी. त्याच्यामुळे शिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्यांना कसं घडवायचं हे त्या शिक्षकाच्या हातात असतं. आणि जो शिक्षक विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञान तर सगळेच देतो, कारण ते शिक्षक आहेत. त्या शिक्षकांचं कामच आहे की शिकवणं. पण पुस्तकी ज्ञानापेक्षाही जगाचं जो ज्ञान देतो त्या शिक्षकाला आपण आदर्श शिक्षक हे म्हटलंच पाहिजे. कारण पुस्तकी ज्ञान आपण घेतो हे घेणारच, कारण ते शिक्षक शिकवतातच. पण जितकं ज्ञान पुस्तकी गरजेचं आहे तेवढंच ज्ञान
जगाच्या ज्ञानाचं गरज आहे, म्हणून जगाचं ज्ञान देण्याचे जे कार्य करतात ते आदर्श शिक्षक। आता AI आले म्हणून आपल्याला वाटते की आदर्श शिक्षकांची गरज कमी झाली, पण मी एक सांगते, AI आपल्याला 2 सेकंदाच्या आत ज्ञान देऊ शकेल, 2 सेकंदाच्या आत माहिती देऊ शकते, पण AI आपल्याला अनुभव देऊ शकत नाही। AI आपल्याला भाकर करण्याची कृती सांगू शकतो, पण भाकर करताना होणारा त्रास, भाकर करताना आलेला अनुभव आपल्याला AI सांगू शकत नाही। म्हणून जर आपल्याला ज्ञान घ्यायचं असेल तर AI देईल, पण ते ज्ञान घेताना आलेला अनुभव आपल्याला देणार नाही। त्याच्यामुळं आपला भारत देश युवकांचा आहे, तरुणांचा आहे, तरुणांवर भारत देश आहे। त्याच्यामुळं आदर्श युवक घडण्यासाठी आदर्श विद्यार्थी घडणे गरजेचं आहे, आणि आदर्श विद्यार्थी घडण्यासाठी आदर्श शिक्षक असणं गरजेचं आहे। त्याच्यामुळे आपला विषय पण आहे आदर्श शिक्षक, आजच्या काळाची गरज आणि वास्तव्य। असे जर शिक्षक असतील तर नक्कीच विद्यार्थी आदर्श घडतील आणि भारत आपला प्रगती केल्याशिवाय राहणार नाही। धन्यवाद।